नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती तू आलीस, थांबलीस, मला खरंच खूप बरं वाटलं. परंतु हो, उद्या वेळेत या, कारण उद्याची अपॉइंटमेंट खूप महत्त्वाची आहे आणि पहिलीच अपॉइंटमेंट आहे आणि तशीही ते पुण्यावाल्यांची आहे. आणि हो, ते अगोदरच खूप चिडचिड करतात आणि त्यात त्यांचं रूट कॅनल आहे, म्हणजे ते अजून चिडलेले असणार आणि त्यात वेळेचे पक्केही आहेत. त्यामुळे तू लवकरच ये. तर आरती म्हणते की हो, मी येईनच, परंतु आता उशीर होत आहे, कारण घर शिफ्ट केलं आहे ना, मग नवीन घर जरा थोडं लांब आहे, त्यामुळे उशीर होईल. तर मुक्ता म्हणते ठीक आहे आरती, तू निघ, पण सावकाश राहा आणि पोचल्यावर मला फोन कर. आता हे सगळं काही लकी दुरूनच पाहत असतो. आता आरती ही घरी जाण्यासाठी निघालेली असते. आता त्याचवेळी लकी आरतीच्या समोर येतो आणि आरतीला विचारतो पुन्हा एकदा समोर. तर आरती म्हणते चला, मला उशीर होत आहे, मी निघते. तर लकी म्हणतो नाही, मी तुम्हाला ड्रॉप करणार आहे. तर आरती म्हणते नाही नको, माझी मी जाईन. तर लकी म्हणतो मी सगळं काही बोलणं ऐकलं आहे. अहो, तुम्ही नवीन घरी शिफ्ट झाला आहात ना, मग तिथे जायला खूप वेळ लागणार आहे. मग तुम्ही एकट्या कशा जाणार आहात? त्यापेक्षा मीच तुम्हाला ड्रॉप करतो. आणि हो, उद्या सकाळी पिकअप पण. तर आरती म्हणते हे सगळं किती दिवस करणार हा ड्रायव्हर? तर आता लकी हा आरतीला म्हणू लागतो लाईफ टाईम. तर आरती म्हणते परंतु मी परमिशन तर दिली आहे, परंतु त्यासाठी पेमेंट त्याचं तर काही मला माहीत नाही. तर लकी म्हणतो तुमची अशी क्यूट स्माईल मिळणार असेल तर मग मला पेमेंटचीही गरज नाही. हा ड्रायव्हर फुकटसुद्धा काम करायला तयार आहे. आता आरतीही लकीसोबत जाण्यासाठी तयार होते. लकी खूप खुश होतो. आता लकी आरतीला विचारतो निघायचं? तर आरती होकार देते. तर लकी आरतीला सोडवण्यासाठी तिच्या घरी गेलेला असतो. तर दुसरीकडे सावनीच्या फ्रेंड जेवणासाठी बसतात. तर सावनी त्यांना म्हणू लागते खा खा, भरपूर खा, कसं आहे मला गिफ्ट मिळणार या आनंदामध्ये तरी खा. आता त्याचवेळी स्वाती आणि इंद्राताई त्यांच्यासाठी जेवण घेऊन येतात, भाजी घेऊन येतात आणि म्हणू लागतात ही घ्या भाजी. तर स्वाती त्यांना म्हणू लागते ही तर भाजी तुमच्यासाठी स्पेशल बनवली आहे, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता सावनी म्हणू लागते माय डिअर एक्स सासूबाई, अहो तुम्ही का घेऊन आलात? मी घेऊन आले असते ना. तर आता इंद्राताई म्हणतात असं कसं, आपल्या घरच्या पाहुण्या आहेत त्या, मग त्यांची खातिरदारी नको का करायला, म्हणून मी घेऊन आले. तू कशाला काळजी करतेस, मी आले आहे ना घेऊन. तर त्यानंतर इंद्राताई सावनीच्या फ्रेंड्सना बोलतात ही घ्या, ही भाजी नक्कीच खा हां, आणि हो पाणी जास्त पिऊ नका, नाहीतर जेवण कमी जाईल. आता मात्र इंद्राताई काहीतरी बोलतील आणि म्हणूनच स्वाती ही इंद्राताईंना बाजूला घेऊन जाते आणि विचारते अगं मम्मी तू किती बोलतेस, तुला माहीत आहे का? अगं आता तू बोंबाबोंब करणार आहेस का? आता एवढ्या बोलण्यामुळे तू खरं सांगून मोकळीही झाली असतीस. तर आता सावनीच्या मैत्रिणी सावनीला विचारतात अगं अशी काय तुझी सासू? तर आता सावनी म्हणू लागते या घरातली सासूच नाही तर सर्वच जण विचित्र आहेत. मी या घरामध्ये कसे दिवस काढलेत ना ते माझं मला माहीत आहे. सावनी म्हणते राहू दे तो विषय, तुम्ही अगोदर जेवून घ्या बरं. तर आता सावनीच्या फ्रेंड म्हणतात ठीक आहे. आता सावनीच्या फ्रेंड जेवणासाठी घेतात. तर दुसरीकडे इंद्राताई स्वातीला म्हणतात स्वाती आपण बनवली भाजी डाळ, आपण बनवली भाजी आणि डाळ, ती खाऊन यांची जीभ झाली लाली लाल, असं म्हणत इंद्राताई खूप खुश होतात. आता तेवढ्यातच सावनीच्या मैत्रिणी एक घास तोंडात घालतात, परंतु त्यांना एवढं तिखट लागतं की त्यांना खूप त्रास होऊ लागतो. त्या सावनीला म्हणतात सावनी अगं किती स्पायसी आहे. तर सावनी म्हणते या घरामध्ये तिखट तर असतंच. तर सावनीची एक मैत्रीण सावनीला म्हणते अगं तिखट, अगं सावनी तुला माहीत आहे का, तुझी सासू म्हणजे मसाल्याची फॅक्टरी आहे, फॅक्टरी. अगं असंच वाटत आहे की आम्ही मसाल्याचं पाणी पित आहोत आणि त्यानंतर मिरची चावून खात आहोत. सावनी म्हणते असं कसं होऊ शकतं? अगं या घरामध्ये 2 लहान मुलं आहेत, मग एवढं तिखट नसेल. तर आता सगळ्याच सावनीच्या मैत्रिणींना त्रास होऊ लागतो. सावनी म्हणते अगं तुला पण त्रास होतोय का? तर त्या सर्वजणी म्हणू लागतात की हो अगं खूपच स्पायसी आहे. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. आता इंद्राताई आणि स्वाती त्यांची मजा घेत असतात. तर स्वाती म्हणू लागते मम्मी अगं मजा येण्यासाठी सुरुवात झाली आहे बघ. तर सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात अगं सावनी एवढं तिखट आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा खाल्लं नाही आहे. आणि सावनी अगं कुठला बदला घेण्यासाठी आम्हाला तू एवढं तिखट जेवण घातलं आहेस? तर सावनी म्हणते सॉरी असं काहीच होऊ शकत नाही, परंतु एक मिनिट मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. असं म्हणत सावनी त्यांच्यासाठी केक आणण्यासाठी जाते, परंतु केकही संपलेला असतो. आता सावनी म्हणू लागते मी तुमच्यासाठी केक आणला असता, परंतु मुलांनी काय केलं केकच संपूर्ण संपवला आहे. तर त्यानंतर सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात सावनी यापुढे तुझ्या कोणत्याही पार्टीला आम्ही येणार नाही या, असं म्हणत त्या निघून जात असतात. सावनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सावनीच्या मैत्रिणी खूप चिडलेल्या असतात. आता सावनी लिफ्टच्या तिथे जाते आणि म्हणू लागते अगं प्लीज माझं ऐकून तरी घ्या,
तर दुसरीकडे इंद्राताई आणि स्वाती खूप हसत असतात. सावनीच्या मैत्रिणींची झालेली पळताभुई थोडी पाहून स्वाती आणि इंद्राताईंना खूप हसू येत असतं. परंतु हे सगळं काही मुक्ताच्या लक्षात येतं आणि म्हणूनच मुक्ता ही इंद्राताईंना आणि स्वातीला विचारते की काय चाललंय हे. आता मात्र इंद्राताई आणि स्वाती शांतच होतात. तर दुसरीकडे सावनी ही आपल्या मैत्रिणींना म्हणते, प्लीज तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. सावनी आपल्या मैत्रिणींची माफी मागत असते. तर सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात, अगं तू का माफी मागतेस, यामध्ये तुझी काहीच चूक नाही. अगं यामध्ये सगळा मुक्ताचा डाव होता, हे सगळं काही मुक्ताचंच षडयंत्र होतं. आता हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. सावनी म्हणते, परंतु जेवण तर एक सासूबाई आणि स्वातीनी बनवलं होतं. परंतु सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात, अगं हो त्यांनी बनवलं, परंतु त्या तर काही एवढं काही करू शकत नाही. त्यांचं काही डोकं एवढं चालणार नाही, बिनडोक आहेत त्या बिनडोक. परंतु यामागे त्या मुक्ताचं डोकं असणार. मुक्तानेच त्यांना सांगितलं असणार जास्तीचं तिखट घालायला आणि त्यांनी घातलं असणार, कारण सर्वजण तर मुक्ताच्याच तालावर नाचत असतात. तर सावनी म्हणते की नाही, मला माहीत आहे की मुक्ता वाईट आहे, पण मुक्ता एवढीही वाईट नाही. तर सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात, सावनी अगं तू भोळी आहेस भोळी. अगं ती मुक्ता किती डेंजर आहे ना, तुला अजूनही कळालेलं नाही आहे. त्यामुळे तू तिच्यावर असा सहजासहजी विश्वास नको ठेवूस. सावनीची मैत्रीण सावनीला म्हणते, अगं तिच्या या साध्या भोळ्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेलं आहे, परंतु तुला अजूनही दिसत नाही. तर सावनीची दुसरी मैत्रीण सावनीला म्हणते, सावनी अगं आत्ताच सावध हो, नाहीतर ती मुक्ता कधी तुला चिमटीत धरून या घराच्या बाहेर हाकलून देईल आणि तू रस्त्यावर येशील, तुला तुझंच कळणार नाही. अगं आम्ही तुला सांगतोय ना, ते एवढीच गोष्ट लक्षात ठेव, त्या मुक्ताला हलक्यात घेऊ नकोस, तिला चांगलाच धडा शिकव. तर सावनीची दुसरी मैत्रीण म्हणते, सावनी आता तू असा काहीतरी मोठा गेम कर की ज्यामुळे या घरातील मुक्ताचं अस्तित्व संपूनच जाईल. असं म्हणत सावनीच्या मैत्रिणी तिथून निघून जातात. परंतु त्या अगोदरच त्यांनी सावनीचे चांगलेच कान भरवलेले असतात. आता मात्र सावनीला तिच्या मैत्रिणींचं बोलणं खरं वाटत असतं आणि मुक्ताचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही इंद्राताईंना विचारते, मम्मी सावनीच्या मैत्रिणी अशा अचानक का निघून गेल्यात. तर आता इंद्राताई म्हणतात, आम्हाला काय माहिती, आणि आमच्या त्या थोडीच मैत्रिणी आहेत, त्या तर सावनीच्या मैत्रिणी आहेत. तर आता मुक्ता म्हणते, मम्मी अहो नक्की काय झालंय सांगा ना. तर इंद्राताई म्हणतात, आम्हाला काय माहिती, आम्हाला तर काहीच माहीत नाही. तर त्यानंतर मुक्ता ही स्वातीला विचारते, स्वातीताई नक्की काय झालं हे सांगा. तर आता स्वाती म्हणू लागते, अगं मुक्ता आम्ही खरंच सांगत आहोत, आम्ही तर काहीच केलं नाही आहे. आता मात्र मुक्ताला वाटत असतं की यांनीच काहीतरी केलं असावं आणि म्हणूनच सावनीच्या मैत्रिणींनी इथून पळ काढला असावा. आता इंद्राताई नकळतपणे बोलून जातात की आम्ही त्यांच्या जेवणामध्ये काही घालायला आम्ही काही येडे झालो आहे का. आता मात्र मुक्ताच्या लक्षात येतं. तर इंद्राताई पुढे म्हणतात, आम्ही तिथे पाणी पण ठेवलं होतं. आता मात्र इंद्राताईंनी सगळं काही सत्य सांगितलेलं असतं आणि म्हणून स्वातीने तर डोक्यावरच हात मारलेला असतो. आता मुक्ता ही इंद्राताईंना विचारते, मम्मी मला खरंच सांगा, नक्की त्यांच्या जेवणामध्ये तुम्ही काय टाकलं होतं. आता इंद्राताई म्हणतात, नाही आम्ही काहीच केलं नाही. तर स्वाती म्हणते, मम्मी अगं आता एवढंसं सांगितलं आहेस ना, मग सगळा प्लॅन सांगून टाक, तसंही तू सगळ्या प्लॅनवर पाणीच फिरवलं आहेस. तर आता मुक्ता विचारते, मम्मी तुम्ही काय टाकलं होतं. तर आता इंद्राताई स्वातीला विचारतात, मी सांगितलं. तर स्वाती खुणावूनच म्हणते की हो, तू सगळं काही सांगून मोकळी झाली आहेस. आता मुक्ता म्हणते, मम्मी सांगा ना तुम्ही काय केलं आहे. तर आता इंद्राताई घाबरतच मुक्ताला म्हणतात, मुक्ता आम्ही त्यांच्या जेवणामध्ये थोडी मिरची पावडर टाकली होती. आता मात्र हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. आता मुक्ता ही इंद्राताईंना विचारते, मम्मी अहो थोडी म्हणजे किती. तर आता इंद्राताई हातानेच म्हणतात, एवढी. आता मात्र इंद्राताईंनी ती मिरची पावडर जास्त दाखवलेली असते. ते पाहून मात्र मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता विचारते, एवढी. तर तेवढ्यातच स्वाती म्हणते, नाही एवढीशीच टाकली होती. तर आता मुक्ता म्हणू लागते, स्वामी मम्मी हे करायची काय गरज होती सांगा ना, अहो तुम्ही असं का केलात. आता मात्र इंद्राताई काहीच बोलत नसतात. तर त्यानंतर मुक्ता ही स्वातीला म्हणते, स्वातीताई अहो मम्मी असं करतील ठीक आहे, परंतु तुम्ही सुद्धा त्यांच्या डोक्याला सपोर्ट का केलात. तर स्वाती म्हणू लागते, आम्हाला त्यांचा राग आला होता. तर इंद्राताई म्हणतात की हो, आम्हाला त्या सगळ्यांचा राग आला होता आणि म्हणूनच आम्ही हे सगळं काही केलं आहे. अगं मुक्ता तुला त्या काय बोलत होत्या पाहिल्यास ना तू, आणि तरीसुद्धा तू म्हणत आहेस की आम्ही असं का केलं. अगं आम्ही ते नाही सहन करू शकत आणि म्हणूनच आम्हाला हे सगळं काही करावं लागलं. तर त्यानंतर स्वाती म्हणते, अगं मुक्ता तू तर भोळी आहेस भोळी. अगं त्या सावनीला तू तुझे कानातले का देत होतीस. अगं भाईने तुला गिफ्ट दिलं आहे ना, मग तू असं सहजासहजी तुला दिलेलं गिफ्ट तिला द्यायची काय गरज होती. आणि म्हणूनच तर आम्हाला राग आला. आणि तुला माहीत आहे का, आदित्यचे कान कोणी भरलेत, या सावनीनेच भरले होते. अगं ती सावनी एवढी नवटंगी ना, अगं ती मागते आणि तू कशी काय द्यायला जातेस. तर मुक्ता म्हणू लागते, अगं स्वातीताई मला याचा काहीच फरक पडत नाही. अहो माझ्यासाठी फक्त सागर महत्त्वाचे आहेत. कोणी जरी मला कोहिनूर हिरा आणून दिला ना, तरीसुद्धा त्याचा मी त्याग करेन,
परंतु मी सागरला काही होऊ देणार नाही. आता मात्र इंद्राताईंनी हातच टेकलेले असतात मुक्तासमोर. आता इंद्राताई मुक्ताची दृष्ट काढत म्हणतात, कमाल झाली बाई तुझी. अगं मला एक सांग, एवढं मोठं मन तू कुठून घेऊन येतेस दरवेळी? तर मुक्ता म्हणू लागते की मनासारखी माणसं मिळालीत की असं वागायला काहीच वाटत नाही, आणि ह्या कृत्रिम वस्तूंचं तर त्याचं काहीच वाटत नाही. कारण मम्मी, माझ्यासोबत सागर आहेत, सई आहे, तुम्ही सर्वजण आहात. मग तुम्ही सर्वजण माझ्यासोबत असताना मला या दागिन्यांची काय गरज आहे? आणि अशा या कृत्रिम दागिन्यांपेक्षा तुम्हीच माझा खरा दागिना आहात. आता मुक्ताच्या मनाचा मोठेपणा पाहून इंद्राताईंना मुक्ताचा अभिमान वाटत असतो. इंद्राताई स्वातीला म्हणू लागतात, खरंच ही पोर म्हणजे वेगळीच आहे. तर आता सर्वांनाच मुक्ताचा अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे सावनीचा मात्र जळफळाट होत असतो. आता सावनी मनाशीच म्हणते की बस झाली यांची नाटकं, आणि बस झालं मला हलक्यात घेणं. परंतु आता नाही. आतापर्यंत मी खूप सहन केलं, परंतु आता या सगळ्यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. आता मुक्ता काहीतरी मोठी स्टेप उचलण्या अगोदरच मला असा एखादा मोठा प्लॅन करायला हवा की ज्यामुळे फक्त मुक्ताच नाही तर सर्वांनाच त्याचा त्रास होणार आहे. आता असा काहीतरी मोठा प्लॅन करायला हवा की ज्यामुळे ही सर्वजण उद्ध्वस्त होतील आणि रस्त्यावर येतील. आता सावनी, तुलाच काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल. आता काय करावं याचा सावनी विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्त ही किचनमध्ये काम करत असते. आता त्याचवेळी आदित्य पाणी नेण्यासाठी आलेला असतो. आता मुक्त ही आधीला विचारते, आधी काय झालं, पाणी पाहिजे का तुला? तर आदित्य मात्र मुक्तासोबत काहीच बोलत नाही. तर त्यानंतर मुक्त ही आदित्यच्या हातातील बॉटल घेते आणि आदित्यला पाणी भरून देते. तर त्यानंतर आदित्य मुक्ताला थँक्यू बोलतो. तर मुक्ता म्हणते, मोस्ट वेलकम आदित्य. तर त्यानंतर आदित्य मुक्ताला म्हणतो, हे थँक्स फक्त या पाण्यासाठी होतं, पार्टीसाठी मी थँक्स म्हणणार नाही. असं म्हणत आदित्य तिथून निघून जातो. आता मुक्ता ही आदित्यचा विचार करू लागते. तर आता दुसऱ्या दिवशी मुक्ता ही केस सुकवत असते. आता त्याचवेळी सागर तिथे आलेला असतो. आता नकळतपणे मुक्ताच्या केसांवरील पाणी सागरच्या चेहऱ्यावर उडतं. आता मुक्ता ही सागरला सॉरी म्हणत असते, परंतु सागर मुक्ताला नकळतपणे आपल्याजवळ ओढून घेतो आणि त्यानंतर मुक्ताकडे अगदी प्रेमाने पाहू लागतो. आता मुक्ताच्या गालावर असलेले केस सागर हळूवारपणे बाजूला करतो आणि मुक्ताच्या डोक्याला किस करतो. आता मुक्ता ही रोमॅन्टिक झालेली असते. आता दोघंही रोमॅन्टिक होऊन जवळ येणार, परंतु त्याचवेळी सावनी ही रूममध्ये आलेली असते. आता सावनीला असं अचानक आलेलं पाहून सागरला तर राग आलेला असतो, परंतु त्या दोघांना एकत्र पाहून सावनीला मात्र धक्काच बसतो. आता सावनी ही तिथे उभी असते ते पाहून सागरला खूप राग येतो आणि सागर सावनीकडे जाऊन विचारतो, तुझं प्रत्येक वेळी आमच्या बेडरूममध्ये काय काम असतं? तर सावनी ही सागरला म्हणते, सागर ते आपल्या. आता सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्त ही सावनीकडे रागाने पाहू लागते. आता मात्र सावनी भानावर येते आणि सागरला म्हणते, सागर तुमच्या रूमचं बाथरूम मी वापरू शकते का? तर त्यानंतर सागर म्हणू लागतो की या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये वॉशरूम आहेत, मग मला सांग तुला याच रूमचा वॉशरूम का यूज करायचा असतो? आणि तसंही ही रूम माझी आणि मुक्ताची आहे, आम्हा दोघांचा बेडरूम आहे, मग एखाद्या कपलच्या बेडरूममध्ये जायचं नसतं एवढंही तुला मॅनर्स नाही आहेत का? आता मात्र सावनी ही सागरला म्हणते, ओ हॅलो, मलाही काही हौस नाही आहे तुमचा हा रोमांस व्हायचा. आदित्य बाथरूममध्ये गेला आहे आणि म्हणूनच मी इथे आले होते. तर आता सागर म्हणतो परंतु. तर त्यानंतर सावनी म्हणते, बरं ठीक आहे मी जाते इथून. असं म्हणत सावनी तिथून निघून जात असते. परंतु आता मुक्ता ही सावनीला थांबवते आणि म्हणू लागते, तुम्ही वापरू शकता. आता मात्र सावनी शांतच होते. तर मुक्ता म्हणते, बाथरूम, फक्त बाथरूम वापरू शकता. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा पुन्हा किंवा या रूममध्ये याल ना तेव्हा अगोदर नॉक करून यायचं. आता मात्र सावनीला मुक्ताच्या ह्या बोलण्याचा धक्काच बसतो. तर त्यानंतर सावनी निमूटपणे बाथरूममध्ये निघून जाते. तर सागर खूप चिडलेला असतो. आता मुक्ता ही सागरला म्हणते, सागर प्लीज तुम्ही चिडू नका. तर आता सागर मुक्ताला म्हणतो, मुक्ता प्रत्येक वेळी चांगुलपणा दाखवायची काय गरज असते? आता सागर खूप चिडलेला असतो. आता चिडलेल्या सागरला शांत करण्यासाठी मुक्ता ही सागरला म्हणते, तुमचा मूड ठीक नाही आहे, परंतु तुमचा मूड माझ्या कॉफीने नक्कीच ठीक होऊ शकतो. मी देऊ का तुम्हाला कॉफी? आता मात्र सागर काहीच बोलत नसतो. तर मुक्ता म्हणू लागते, सागर अहो प्लीज ना, तुम्ही राग घालवा ना. परंतु सागर काहीच बोलत नाही. तर मुक्ता म्हणू लागते, चला खाली जायला हवं, कारण आता मुलांचे डबेही द्यायचे आहेत. आणि हो आदित्य माझ्याजवळ डबा घेणार नाही, त्यामुळे तुम्हाला तर यावंच लागणार आहे. आता पण सागरच्या काही चेहऱ्यावर स्माईल येत नसते आणि म्हणूनच मुक्ता ही सागरला म्हणते, प्लीज स्माईल. तर त्यानंतर मुक्ताच्या आग्रहाखातर सागर स्माईल करतो आणि त्यानंतर तिथून निघून जातो. आता सागरच्या मागोमाग मुक्ताही खाली येते आणि त्यानंतर सईला डबा देत म्हणते, सई माऊ आज शेवयांचा उपमा केला आहे, त्यामुळे त्यातल्या भाज्या वेचून बाजूला करायच्या नाहीत, डबा पूर्णच संपवायचा. तर त्यानंतर मुक्ता ही सईला विचारते की काय म्हणाले मी? तर सई म्हणते, डबा पूर्ण संपवायचा. तर मुक्ता म्हणते, गुड गर्ल.
आता मुक्ताचं हे सगळं बोलणं सागरने ऐकलेलं असतं. आता मुक्ताची कॉफी करतच सागर हा आदित्यला म्हणतो, आधी शेवयांचा उपमा दिला आहे, त्यामुळे त्यातल्या भाज्या वेगळ्या काढायच्या नाहीत. आता हे सगळं काही मुक्ता आणि सई ऐकतात आणि सागरवर हसू लागतात. त्यानंतर सागर हा आदित्यला म्हणतो, डबा पूर्ण संपवायचा आणि त्यानंतर काय करायचं? तर सई म्हणू लागते, चूळ भरायची. हो ना पप्पा आणि हो ना आदिदादा. तर आता सागर आणि मुक्ता सईच्या या वागण्यावर खूप खुश असतात. तर त्यानंतर आदित्य सागरला विचारतो की पप्पा, आज तरी तुम्ही मम्माला गिफ्ट देणार आहात ना? आता मात्र सागरला धक्काच बसतो, परंतु आदित्यच्या आग्रहाखातर आणि आदित्यचं मन राखण्यासाठी सागर म्हणतो की हो, मी देणार आहे, परंतु चल लवकर, कारण व्हॅन आली आहे खाली, स्कूलला उशीर नको व्हायला. तर सागर सई आणि आदित्यला घेऊन जात असतो. तर मुक्ता ही सईला म्हणते, बाय सई माऊ. तर त्यानंतर ती आदित्यला म्हणते बाय. तर आदित्यसुद्धा मुक्ताला बाय म्हणतो. आता हे ऐकून मुक्ता आणि सागरला खूप आनंद झालेला असतो. मुक्ता खूप खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताई आणि स्वाती नाश्ता करत असतात. आता त्याच वेळी सावनी ही किचनमध्ये आलेली असते. आता सावनीने मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू केलेला असतो आणि दुधी भोपळ्याचा ज्यूस कसा बनवतात हे ती मोबाईलमध्ये पाहत असते. आता सावनी दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी दुधी भोपळा तर घेते, परंतु इंद्राताईंच्या हे सगळं काही लक्षात येतं आणि म्हणूनच इंद्राताई नाटक करत स्वातीला म्हणतात, स्वाती अगं, काल मला शेवंतचा मेसेज आला होता. तर आता स्वाती विचारते, काय म्हणाली शेवंत मावशी? तर आता इंद्राताई म्हणतात, अगं काय म्हणाली विचारतेस काय? अगं, काल एका बाईने दुधी भोपळ्याचा ज्यूस पिला आणि ती बाई लगेच मेली. आता मात्र हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. तर स्वाती विचारते, काय दुधी भोपळ्याचा ज्यूस पिऊन मेली? तर इंद्राताई म्हणतात, हो गं, अगं दुधी भोपळा विषारी होता. तर स्वाती विचारते, परंतु मम्मी, तिला तो दुधी भोपळा कडू नाही का लागला? तर इंद्राताई म्हणतात, अगं तिला कडू लागला की नाही हे मला कसं समजणार, परंतु हॉस्पिटलात नेण्या अगोदरच तिचा खेळ खाल्लास. आता हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. आता सावनी मनाशीच म्हणते, बाप रे. तर इकडे इंद्राताई स्वातीला म्हणतात, स्वाती अगं तू नको कधी दुधी भोपळ्याचा ज्यूस वगैरे पिऊस. तर स्वाती म्हणते, मम्मी अगं तू घाबरू नकोस, मी आता दुधी भोपळ्याचा ज्यूस काय, दुधी भोपळ्याची भाजी सुद्धा खाणार नाही. तर इकडे मात्र सावनी घाबरून गेलेली असते आणि सावनी मनाशीच म्हणते, असं जर झालं तर माझ्या बाबतीत, मी जर दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायली आणि मला जर काही झालं तर ही लोक मला वाचवायलाही येणार नाही. अगोदरच माझ्या आयुष्यात विष काही कमी आहे का? त्यापेक्षा नकोच. असं म्हणत सावनी आता दुधी भोपळा तिथेच ठेवते आणि मोबाईल घेऊन निघून जाते. आता सावनीची झालेली फजिती पाहून इंद्राताई आणि स्वाती खूप हसत असतात. तर आता सावनी तिथून निघून गेल्यानंतर इंद्राताई म्हणू लागतात, अगं जा जा, स्वतःच्या घरी जाऊन ज्यूस बनव. माझ्या घरी आली आहे मोठी दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवणारी. तर स्वाती म्हणते, अगं मम्मी. तर इंद्राताई म्हणतात, हो तर मी देईन का माझ्या किचनचा वापर करायला? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरा मुक्ताला विचारतो की काय ठरवलंय तुम्ही? तर मुक्ता विचारते की कशाबद्दल? तर आता सागरा मुक्ताला म्हणतो, आदित्यच्या डिमांडबद्दल तुम्ही काय ठरवलं आहे? अहो ते इयरिंग्स मी सावनीला देणार नाही. अहो आदित्यला शांत करण्यासाठी मी त्याला प्रॉमिस केलं होतं, परंतु मी तुम्हाला आणलेलं एवढं चांगलं गिफ्ट आणि मी तुमच्यासाठी आणलेलं स्पेशल गिफ्ट त्या सावनीच्या हाती लागू देणार नाही. तुम्ही निघाला होता तिला द्यायला, परंतु मी देणार नाही, काही झालं तरी. आणि आदित्य कोणतीही डिमांड करेल, आदित्य काही सांगेल, म्हणून आपण सगळं काही आदित्यचं ऐकायचं आहे का? अहो मुलांचं काय ऐकायला हवं, काय नको हे आपण ठरवायला हवं ना. आणि त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणतो, आणि तुम्हीच म्हणता ना की वायफळ खर्च करायचा नाही, मग आता जर मी ते सावनीला इयरिंग्स घेऊन दिले तर मात्र तो वायफळच खर्च असणार ना, मग पैसे फुकट का घालवायचे? तर मुक्ता म्हणू लागते, परंतु आदित्यच्या हेल्थसाठी आपण खर्च करत आहोत असा विचार करायचा सागर, आणि तो खर्च करायचा. तर मुक्ता ही सागरला समजावत म्हणते, सागर आपण हे सगळं काही आदित्यसाठी करत आहोत. अहो एकदा का आदित्यला हे घर आपलं आहे, या घरातील माणसं आपली आहेत याची जाणीव झाली की मग आपल्याला हे काही करावंच लागणार नाही. कारण आदित्यच्या आयुष्यात कोणतंही वादळ आलं तरी आदित्यला जाणीव असणार आहे की हे कुटुंब आपल्यासोबत आहे. कळतंय का तुम्हाला? आता मुक्ताचा हा मुद्दा सागरला पटत असतो. आता सागर मुक्ताला होकार देतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही फोनवर बोलत म्हणते की आदित्यच्या मनामध्ये जी इनसिक्युरिटी आहे ना ती कायम तशीच राहायला हवी. आदित्य जर इनसिक्युअर असेल तर मला जे काही हवं ते मला मिळवता येणार आहे. तर त्यानंतर मुक्ता ही सावनीला म्हणते, सागरचं आदित्यवर जीवापाड प्रेम आहे. तर सावनी म्हणू लागते, जर आदित्यवर सागरचं जीवापाड प्रेम आहे तर सागरने ते सिद्ध करून दाखवावं. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर सावनी म्हणू लागते, सागरने हे घर आदित्यच्या नावावर करावं. आता मात्र सागरला धक्काच बसतो. आता सागर हे घर आदित्यच्या नावावर करेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.